मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल। आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। तर आज फायनली रक्षाबंधनचा व्लॉग मी अपलोड करत आहे। गेले खूप दिवस झाले रक्षाबंधन होऊन, पण व्लॉग अपलोड करायला मला काही वेळच भेटत नव्हता, म्हणजे एडिटिंगसाठीच। तर आज फायनली रक्षाबंधनचा व्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। तर सकाळी इथे रामचं आवरून घेतलं आणि आता माझं पण आवरायचं होतं, पण पाऊस असल्यामुळे आम्ही ठरवलं की संध्याकाळीच आपण ओवाळूयात। आणि फक्त माझी लहान बहीण आणि मी दोघीच आम्ही लवकर आलेलो। बाकीच्या ज्या माझ्या 3 बहिणी आहेत त्या तर लेट होणार होत्या, तर म्हटलं संध्याकाळी सर्वजण मिळून सोबतच ओवाळूयात। त्यासाठी फक्त साडी वगैरे आणि जे काही मला वेअर करायचं होतं ते बाजूला साईडला काढून ठेवलं आणि रामला तर जे काही डेली यूजचे कपडे आहेत तेच घातले होते। लहान मुलं तर खूप जास्त दंगा करतात, त्यासाठी आम्ही ठरवलं की रक्षाबंधनच्या नेक्स्ट डेलाच आपण लहान मुलांचं सेलिब्रेट करूयात। कारण की सर्वजण लहान मुलं एकत्र आली की त्रास द्यायला सुरुवात करतात आणि त्या दिवशी सर्वजण हळूहळू असे येत होते। तर म्हणलं जेव्हा सर्व मुलं जर एकत्र येतील त्यावेळेसच आपण सेलिब्रेट करूयात आणि लहान मुलांना देखील राख्या बांधूयात। तरी ते सकाळीच समूह वगैरे सर्व आलेले आणि जो काही दंगा मस्ती वगैरे असेल सर्वांची ती इथे मस्ती चालू होती। आणि खूप दिवसानंतर सगळेजण आले की गप्पा गोष्टी यांमध्ये पूर्ण दिवस निघून जातो आणि काम देखील काही होत नाही। तर पहा, इथे संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळचे 8-8:30 वाजले असतील त्यावेळेस आम्ही ओवाळण्यासाठी घेतलेलं। तर ताट वगैरे सर्व ऑलरेडी दुपारीच बनवून घेतलेलं, कारण की दाजी वगैरे आले होते, त्यांचं जेवण वगैरे झालेलं, त्यांना देखील ओवाळलं आणि त्यानंतर आता संध्याकाळच्या वेळेस आम्ही इथे सर्वांना ओवाळून घेणार आहोत। तर आता आम्ही 4घीच जणी ओवाळत होतो, फक्त जी माझी बहीण आहे त्यांच्याकडे कोणीतरी म्हणजे रिलेटिव्हमध्येच एक्सपायर झालेले, त्यासाठी ते काही ओवाळणार वगैरे नव्हती। तर आम्ही 4घी जणीच समोर आलेलो आणि म्हटलं की सर्वांना इथे राखी बांधून घेऊयात। तर अनिकेत जो माझा भाऊ आहे तो देखील जिमला गेलेला, त्यानंतर जो मोठा भाऊ आहे त्याला देखील यायला भेटलं नाही, तो पुण्याला असतो त्यामुळे, आणि रिसेंटली तो ट्रिपला गेला होता त्यामुळे त्याच्याकडे देखील वेळ नव्हता। तर तो म्हटला की मी नेक्स्ट वीकमध्ये येतो, त्यावेळेस मला राखी वगैरे बांधा। त्यानंतर बाकीचा जो अजून एक मोठा भाऊ आहे तो पण पाठीमागेच बसलेला, कारण पाऊस देखील होता। जेवढे पुढे आले त्यांना आम्ही इथे ओवाळून घेत आहे आणि बाकी जेवढे पाठीमागच्या घरी असतील त्यांना देखील ओवाळून घेणार। तर खूप दिवसांपूर्वी मी माहेरचा व्लॉग जेव्हा अपलोड केला होता त्यावेळेसच माझ्या फॅमिलीबद्दल सर्व माहिती मी तुम्हाला दिली होती। जसं की माझे पप्पा धरून 4 जण काका आहेत आणि आम्ही सर्वजण 5 मुलं आणि 5 मुली असे आहोत भावंड। रक्षा विष्णुवर वंद तर जसा श्रावण महिना सुरू होतो तसं घरामध्ये पोथी देखील बसवतात, म्हणजे ज्ञानेश्वरी असेल किंवा शिवलीला अमृत असेल किंवा इतर काही पोथी नवनाथांची असेल, तर अशा पोथी घरामध्ये वाचल्या जातात महिनाभर। आणि त्यानंतर जेव्हा सर्व वाचून समाप्त होईल त्या दिवशी पोथीची समाप्ती केली जाते। तर रक्षाबंधनच्या दिवशीच पोथी समाप्ती होती, सोबतच प्रसादाचा शिरा वगैरे देखील बनवला होता। तर इथे सुरुवातीला आता आम्ही आरती करून घेऊ आणि त्यानंतरच ओवाळणार आहोत। तर आरती थोड्या वेळच, म्हणजे जी काही गणपतीची आरती असेल, शंकराची आरती, पांडुरंगाची आरती, तर सुरुवातीपासूनच आमच्या घरामध्ये या सर्व आरत्या म्हटल्या जातात आणि सर्वांच्या तोंडपाठ आहे, त्यामुळे पटपट सर्वजण आरती करून घेईल आणि त्यावेळेस नंतरच आम्ही रक्षाबंधनाला सुरुवात करू। तर पहा, इथे आरती वगैरे झालेली आहे। तर इथे रामला देखील मी घेऊन आले होते समोर, पण थोड्या वेळानंतर जास्त त्रास द्यायला लागला, त्यामुळे पाठीमागे वैष्णवी आणि मम्मीकडे मी नेऊन सोडला आणि त्यानंतर आता इथे मी सर्वांना ओवाळून घेणार आहे। तर माझं तर व्लॉग करणं चालूच होतं, सोबतच माझे जे काही भावंड वगैरे आहेत ते देखील मला व्लॉगला खूप जास्त मदत करतात इकडे आल्यानंतर, कारण की मी येताना स्टँड वगैरे काही कॅरी करत नाही, तर सोबत ते असतात, त्यामुळे ते देखील मला व्लॉग काढायला खूप हेल्प करतात। त्यामुळे छान असं स्मूथली व्लॉग होतो। पण मला मोठा प्रॉब्लेम येतो तो म्हणजे व्लॉग एडिट करणं आणि अपलोड करणं, कारण की नेटवर्कचा खूप जास्त इश्यू आहे गावाकडे आणि लवकर व्हिडिओ अपलोड होत नाही। याआधी जे 2 व्हिडिओ मी अपलोड केले त्यावेळेस 3 दिवस मी अपलोडला लावत होते आणि त्यानंतरच ते अपलोड होत होते, त्यासाठी व्हिडिओ यायला थोडासा टाईम होत आहे। पण जेव्हा मी तिकडे जाईल त्यावेळेस आपले टाईम टू टाईम सर्व जे काही व्लॉग असतील ते येतील। तर चला, असो येते पहा आरती वगैरे घेऊन झालेली आहे, तर आता आम्ही लगेचच रक्षाबंधनाला सुरुवात करू आणि सर्वांना एक एक करून ओवाळून घेऊ।
कोणताही सण असो किंवा समारंभ असो, ज्यावेळेस सर्वजण एकत्र येतात आणि ते क्षण जे असतात त्याचा आनंद लुटतात, तेव्हाच त्या सणाला खूप जास्त महत्त्व वाटतं असं मला वाटतं. जेव्हा सर्वजण एकत्र बसतात, गप्पा गोष्टी करतात, त्यावेळेस माइंड देखील खूप जास्त रिलॅक्स होतं. कारण की दिवसभर होणारी दगदग आणि बाकीची कामं यामधून आपल्याला कधी वेळ भेटत नाही आणि आपण खूप जास्त उरफाटून जातो त्या कामांमध्ये आणि बाकीचे जे काही आनंदाचे क्षण वगैरे असतात त्यांना आपण मुकून बसतो किंवा गमावून बसतो. त्यासाठी तो जो काही क्षण असेल त्याला भरभरून जगणं आणि त्याचा आनंदाने आगमन करणं यामध्येच खूप जास्त सॅटिस्फॅक्शन आहे. त्यासाठी जेव्हा पण कोणते सण वगैरे असेल त्यावेळेस स्वतःला चांगलं तयार करा, स्वतः अट्रॅक्टिव्ह दिसा, मुलांना देखील छान तयार करा. आजूबाजूचं वातावरण प्रसन्न असेल आणि आपण देखील छान कपडे वगैरे वेअर केलेले असेल तर आपण देखील कॉन्फिडंट राहतो आणि आजूबाजूची जी काही माणसं वगैरे असतील आणि वातावरण असेल तिथे सुद्धा आपल्याला प्रसन्नता दिसायला लागते आणि एकदमच एन्व्हायरमेंट खूप छान होऊन जातं. तर पहा इथे ओवाळून वगैरे झालं आहे, सोबतच सर्वांच्या गप्पा देखील चालू होत्या. त्या दिवशी नेमका एक प्रॉब्लेम झाला की पाऊस खूप होता, त्यामुळे जास्त काही एन्जॉय करता आलं नाही. आम्ही आतमध्ये बसलो होतो आणि बाहेर पाऊस चालूच होता, तरी पण आम्ही आतमध्ये बसून सर्वांना ओवाळून घेतलं आणि सोबत जेवण वगैरे देखील झालेलंच होतं, त्यामुळे जास्त काही प्रॉब्लेम नव्हता आणि प्रसाद वगैरे देखील घेतला होता. आणि सणाच्या दिवशी असं होतं की स्वीट खाण्याची अजिबात इच्छा होत नाही, कारण की सर्वजणच स्वीट घेऊन येतात आणि किंवा कॅरी करतात. पण त्या दिवशी असं होतं की खूप जास्त स्वीट असल्यामुळे पाहूनच नकोसं वाटतं. पण नेक्स्ट डेला असेल किंवा त्याच्यानंतर 2 दिवसांनी असेल त्या मिठाईची आपल्याला खूप जास्त आठवण येते. माझ्या बाबतीत किंवा माझ्या भावांच्या बाबतीत तर नेहमी असंच होतं. त्या दिवशी तर खाऊ वाटत नाही आणि नेक्स्ट डेला सर्वच जण विचारतात की पेढा वगैरे असेल किंवा बर्फी असेल ते खाण्याची इच्छा होते. तर पहा असं असतं सणांच्या वेळेस जेव्हा आपण सर्व घरातली माणसं एकत्र येतो आणि बोलतो, चर्चा करतो, त्यावेळेस देखील खूप छान वाटतं आणि प्रसन्न देखील वाटतं. आधीच्या व्हिडिओमध्ये मी तर माझ्या घरच्यांची तशी ओळख करून दिलेलीच आहे, पण जसं कोणी दिसेल तर तसं मी तुम्हाला सांगत जाईल, जेणेकरून की जेव्हा पण आपण व्लॉग पाहतो आणि त्या व्लॉगमध्ये असणारी माणसं आपल्या ओळखीची असतील किंवा त्याबद्दल आपल्याला जर माहिती असेल तरच तो व्लॉग पाहायला छान वाटतं. तर त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगते जसं मला जमल तसं. जसं की रेड कुर्ता घातलेला तो माझ्या मोठ्या काकांचा लहान मुलगा आहे आणि बाजूला जो बसलेला आहे व्हाईट कुर्ता घालून तर तो माझ्या लहान काकांचा एकुलता एक मुलगा आहे आणि त्याची ही बहीण आहे जी की ओवाळत आहे. आणि पलीकडे जी पिकॉक ग्रीन कलरची साडी घातलेली आहे ती माझ्या 2 नंबर काकांची लहान मुलगी आहे आणि सोबतच जी अजून एक बहीण आहे ती पण तिचीच बहीण आहे, म्हणजे त्या दोघीजणी बहिणी आहेत, तर असं रिलेशन आहे. आणि हे दोघं जण जे बसलेले आहेत ते माझे मोठे काका आणि मोठ्या काकांची बायको, तर असे दोघं जण आहेत. आणि जी माझ्या बहिणीच्या शेजारी बसलेली आहे ती माझ्या बहिणीचीच मुलगी आहे. तर असे आम्ही सर्वजण इथे बसलेलो होतो. तर जसं जसं मला जमल तसं तसं मी ओळख करून देत जाईल तुम्हाला, म्हणजे व्लॉग पाहताना आपल्या लक्षात येतं आणि पाहायला देखील इंटरेस्ट येतो. आणि माझा जो भाऊ होता तो त्या दिवशी पण जिमला गेला होता, कारण की ट्रेनिंगच्या मुलांना सुट्टी देता येत नाही त्यासाठी, त्यामुळे तुम्हाला तो व्हिडिओमध्ये दिसला नसेल. आणि पप्पांना आणि भावांना देखील आम्ही दुसऱ्या नेक्स्ट डेलाच ओवाळलं, कारण की जेवढे घरी अवेलेबल होते तेवढ्यांना आम्ही सुरुवातीला ओवाळून घेतलं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेवढे राहिले होते त्यांना पण ओवाळून घेतलं. आणि लहान मुलांचा जो काही रक्षाबंधनचा व्हिडिओ किंवा व्लॉग असेल तो मी उद्या किंवा परवा नक्की अपलोड करेल. खूप जास्त मुलांनी एन्जॉय केलं, कारण की मुलांना ओवाळत असताना मुलं रडतात देखील आणि एन्जॉय देखील करतात आणि मुलींना तर खूप छानच वाटतं, कारण की गिफ्ट्स वगैरे भेटतात आणि लहान मुलांना यामधलं काही कळत नाही, त्यामुळे मुलं कसं होतं की गिफ्ट वगैरे भेटलं की त्यांना आनंद होतो आणि ते देखील मग्न होऊन जातात अशा कार्यक्रमांमध्ये. आणि लहान मुलांना देखील ह्या सर्व सणांची असेल किंवा ओवाळण्याची पद्धत वगैरे असेल ह्या सर्वांबद्दल माहिती पाहिजे. बहुधा आपण असं करतो की सणांच्या वेळेस मुलांना काही समजावून सांगत नाही, बाकीचे जे काही असेल ते मुलं असो किंवा मुलगी असो दोघांनाही समजून सांगणं आणि त्यांना त्या बाबतीत हुशार करणं ही देखील आपली जबाबदारी आहे. त्यामुळे हे सुद्धा काम खूप महत्त्वाचं आहे, कारण की मुलं देखील आजूबाजूचं वातावरण पाहून आपल्याला पाहून खूप जास्त शिकतात आणि मोठ्यांना पाहून लहान देखील आपले अनुकरण करत असतात. त्यासाठी आपण जसं बिहेवियर ठेवू, आपलं जसं वागणं असेल तसंच लहान मुलं वागत असतात. तर हेच सांगायचं होतं मला. तर आणि कोणताही सण असला की फोटो काढायला तर अजिबातच विसरायचं नाही. कोणताही सण असला तरी फोटो व्हिडिओ हे सर्व काढूनच ठेवायचे, कारण की फोटो व्हिडिओ या माध्यमातूनच आपण आपल्या मेमरी ज्या आहेत त्या कलेक्ट करत असतो. तर इथे आता सर्वांना राखी वगैरे आम्ही बांधून घेतो आणि त्यानंतर पुढचं जे काही होईल ते मी तुम्हाला दाखवते. आणि हेच मी सांगत होते की लहान मुलांचा जो काही व्हिडिओ असेल रक्षाबंधनचा तो देखील मी अपलोड करेल. तो व्हिडिओ पाहायला तुम्हाला खूप जास्त छान वाटेल. यामध्येच मी तो व्हिडिओ ॲड करणार होते, पण व्हिडिओ खूप जास्त मोठा होत होता, त्यासाठी मी म्हटलं की दुसरीच नेक्स्ट सिरीज चालू करूया, जेणेकरून की ते देखील मला वेगळं कंबाईन ठेवता येईल आणि ह्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला दाखवता येईल.
रक्षाबंधनसाठी मी प्लॅन केला होता की घरच्या घरीच काहीतरी मिठाई बनवूयात, पण येताना आणि बाकीचे जे काही दिवस होते आधीचे त्या दिवसांमध्ये खूप जास्त घाई झाली, कारण की रक्षाबंधन किंवा सण म्हटलं की ब्लाउजेस वगैरे देखील अर्जंट द्यायचे होते. त्यामुळे मला जास्त काही वेळ भेटला नाही. म्हटलं की काही स्वीट वगैरे बनवलं तर तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करूयात, पण बाकीची कामं आणि रामची जबाबदारी या सर्वामुळे मला जास्त काही वेळ भेटला नाही. पण जसं मला पॉसिबल होईल तशा मी काही सोप्या सोप्या रेसिपी देखील तुमच्याबरोबर शेअर करेल आणि इथून पुढचे जे काही व्हिडिओ असतील ते सुद्धा तुम्हाला पाहायला खूप जास्त आवडतील, कारण की गावाकडे आल्यानंतर नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे व्हिडिओ लवकरात लवकर अपलोड होत नाही. त्यामुळे तुम्हाला देखील कंटेंट पाहायला खूप जास्त उशीर होतोय. तर पुढे वळून आम्ही इकडे पाठीमागे देखील आलो होतो, कारण की घरांमध्ये थोडंसं अंतर आहे, जास्त नाही पण जे काही बंगले वगैरे आहेत त्यामध्ये थोडंसं अंतर आहे. तर पुढे वळून जसा पाऊस थांबला तसे आम्ही पाठीमागे वळण्यासाठी आलो. तर इथे आता 2 नंबरचे काका आणि त्यांचा मुलगा म्हणजेच माझा मोठा भाऊ आहे. तर सर्वजण चौघजण तुम्हाला पाहायला भेटले असतील आणि चौघी माझ्या ज्या बहिणी असतील त्या देखील पाहायला भेटले असतील. तर आता इथे यांना पण ओवाळून घेऊ. आणि यावेळेस राम देखील झोपलेला होता. जेव्हा मी घरामध्ये गेले त्यावेळेस तो उठला आणि त्यानंतर त्याचं देखील खाणं पिणं राहिलं होतं. तर म्हटलं त्याला पटकन खाऊ घालते आणि त्यानंतर बाकी ओवाळण्याचा कार्यक्रम करूयात. तर इथे असल्यामुळे जास्त मला त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज पडत नाही, कारण की सर्वजण पाहायला असतात आणि घेतात सुद्धा सारखे. त्यामुळे कोणी सारखं ना सारखं त्याला काही ना काही खाऊ घालतच असतात. त्यामुळे मी जास्त काही लक्ष देत नाही, कारण की जास्त माणसं असली की आपल्याकडे जास्त जबाबदारी पण राहत नाही आणि तिकडे जर गेलं तर तिकडे पाहायला पण कोणी नसतं आणि खेळायला जागासुद्धा लिमिटेड असते. पण इकडे आल्यानंतर तो खूप जास्त एन्जॉय करतो आणि त्याला इकडे आल्यानंतर एन्जॉय करायला खूप आवडतं. आणि मुलं देखील होती लहान, त्यामुळे त्या सर्वांबरोबर खूप जास्त तो खेळला आणि बागडला देखील. तर इथे जी आहे माझी बहिणीची मुलगी बर्फी घेऊन बसली होती आणि खूप स्वीट होती आणि डेअरीमधून आणल्यामुळे फ्रेश होती एकदम, तीच मी तिच्याकडून घेत होते. तर मुलांनी ते देखील शूट केलं होतं. तर आय थॉट की हे सुद्धा ॲड करूयात, कारण की ह्याच मेमरीज असतात ज्या की आपल्याला शेवटपर्यंत पाहायला भेटतात. तर चला मंडळी, आजचा हा रक्षाबंधनचा ब्लॉग मी इथेच थांबवते. आय होप की तुम्हाला नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ पाहायला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय अँड टेक केअर.